हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते. मी सीमा. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? तर आजचा व्लॉग आहे शनिवारचा. तर शनिवार म्हणजेच आता 10वीची एक्झाम सुरू झालेली आहे आणि बऱ्यापैकी 10वीच्या मुलांच्या ज्यावेळेस एक्झाम असतात तर त्यावेळेस शाळेतील मुलांच्या ज्या रेग्युलर शाळा असते तर त्याचा टाईम थोडाफार बदलतो. तर आज शनिवार असल्यामुळे सगळीच मुलं माझी क्लासला 4 वाजता येणार आहेत. त्यामुळे आजचा सकाळचा दिवस माझा थोडासा निवांत होता. मॉर्निंग वॉक करून आले, झाड लोट केली, माझं सगळं आवरलं आणि आता इथे लादी वगैरे पुसून घेते. घर एकदा स्वच्छ आवरलं, झाडलोट करून लादी वगैरे पुसून घेतले ना, मस्त प्रसन्न आणि स्वच्छ स्वच्छ असं आपलं घर वाटायला लागतं. तर इथे मी आतले सगळे बेडरूम, किचन पुसून घेतला होता आणि हॉल जो बाकी होता तो आता पटकन पुसून घेते. तसं बघायला गेलं तर कामं भरपूर आहेत, पण बघू आता कसं-कसं सगळी कामं व्यवस्थित पार पाडता येतील ती. तर इथे मी माझी लादी वगैरे पुसून घेतली आणि आता मी चालली किचनमध्ये स्वयंपाक करायचा आहे. तुरीच्या डाळीतल्या आज मी शेवग्याच्या शेंगा बनवणार आहेत. काल मार्केटमध्ये गेले होते तर त्या शेंगा आणल्या होत्या. पण आता कसं आहे ना, गरमी चालू झालेली आहे आणि भाज्या देखील आणल्यानंतर लगेचच सुकल्यासारख्या होतात. तर इथे मी ह्या ज्या शेंगा होत्या तर त्या मी व्यवस्थित साफ केल्या आणि तुरीच्या डाळीला फोडणी दिली होती. हिरव्या मिरच्यातली आज मी शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवलेली आहे आणि डाळ इथे शिजते त्याच्यातच मी शेंगा घालून दिल्या. शिजतायत छान. तर आजचा मेनू साधासाच होता. शेवग्याची आमटी आणि भाकरी आणि सकाळची थोडीशी डब्याची भाजी होती, तर ती देणार आहे. तर आता इथे भाकरी करून घेते पटकन. बाजूला मी दूध गरम करून ठेवलेलं, कारण की कसं आहे, कालचं दूध मी गरम केलंच नव्हतं आणि ते फ्रीजमध्ये तसंच पडलं होतं. गरमीचं सीझन चालू झालेलं आहे आणि जर आपण तसंच ठेवलं, गरम नाही केलं, विसरलो, तर लगेचच ते खराब होतं आणि मला असं वाटलं की ते दूध खराब होतंय की काय. दूध उकळलं तर दूध काही खराब झालं नव्हतं. तर म्हटलं की चला, दूध म्हणजे चांगलं आहे. तर जवळपास 1 ते 1.5 लिटर दूध होतं हे आणि दूध जर खराब झालं असतं तर तेवढ्या दुधाचं मला पनीर बनवावं लागलं असतं. तर आता इथे भाकऱ्या देखील माझ्या आता होत आलेल्या आहेत आणि काल मी मांदेली फ्राय बनवली होती, मच्छी. बरेच जण मांदेली फ्राय खात असतील. माशाचा प्रकार माहिती असेल बऱ्याच जणांना. तर तो मी बनवला होता रात्री. तर त्याची बऱ्यापैकी आता मांदेली थोडीशी शिल्लक आहे. तर मग विचार केला की थोडीशी बटाट्याची भाजी, मांदेली, शेवग्याच्या शेंगाची आमटी, भाकरी, सोबत दही, खरडा तर असतंच तोंडी लावायला. तर स्वयंपाक झाला आणि इथे मी आता पटकन माझं किचन सगळं आवरून घेते. सगळ्यात किचकट गृहिणीचं काम आहे ते म्हणजे किचनचं. किचनमध्ये आलं की आपल्याला असं वाटतं स्वयंपाक झाला की झालं काम, असं कधीच होत नाही. स्वयंपाक, त्याच्यानंतर किचनचा ओटा आवरायचा असतो, भांडी आवरायची असतात, भाज्या निवडायच्या असतात, लसूण ऐन वेळेला निवडलेला संपलेला असतो. तो एक धांदल उडवणारा प्रकार आहे लसूण संपला की. तर त्यामुळे मी काय करते, आधीच लसूण भरपूर असा निवडून ठेवत असते. पण आता माझा देखील लसूण संपलेला आहे निवडलेला आणि ऐनवेळी मग माझी देखील धांदल उडते. तर आता इथे सगळं किचनचा ओटा मी साफ करून घेते. आता भांडी थोडीशीच आहेत, ती आता लगेच घासून घेणार आहे. पण आता बघू, आता मला आता सगळेजण आता जेवायला मागायला लागलेत. तर जेवतो आम्ही आधी आणि मग नंतर हे सगळं आवरून घेते. किचनचा ओटा व्यवस्थित साफ केला. तर आता मी ना रात्री मला मेहंदी भिजायला घालायची होती, पण रात्री काय मला ना लक्षात आलं होतं आणि नंतर परत मी विसरून गेले. मग आता म्हटलं की सकाळी भिजत घालते. जवळपास अर्धा तास जरी मेहंदी भिजली तर मग पुरेशी होईल, लगेचच लावून घेईल. पण सकाळचा वेळ ना त्याच्यामध्ये मला मेहंदी भिजवायला तर वेळ मिळाला, पण लावायला मला अजिबातच वेळ मिळाला नाही. मग मी सकाळी जवळपास किती असं 7 वाजता भिजवलेली ही मेहंदी. तर मग तशीच ठेवली त्या या लोखंडी तव्यामध्ये. तर बघा, ही एवढी घट्ट झालेली आहे. आता गरमी वाढलेली आहे त्याच्यामुळे ही मेहंदी मी बऱ्यापैकी अशी ओली भिजवली होती, पण आता बऱ्यापैकी यातलं पाणी आटलंय. या मेहंदीमध्ये मी आवळा पावडर घातली होती आणि मेहंदी पावडर आणि साध्या पाण्यामध्ये भिजवली होती, तरी देखील एवढी घट्ट झाली आहे. थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून ठेवते आणि पुन्हा या तव्यामध्ये व्यवस्थित पसरवून ठेवते. बघू, संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी लावेल, नाहीतर मग ही मेहंदी अशीच ठेवेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लावून घेईल. याला जरा व्यवस्थित पसरवून ठेवते म्हणजे लोखंडी तव्यामध्ये आवळ्याचं जे रिॲक्शन होईल, म्हणजे ही मेहंदी पूर्णपणे काळपट होऊन जाईल आणि खूप छान असा रंग येतो काळपट असा केसांना. म्हणजे लालसर तुमचे केस दिसत नाहीत, डार्क कॉफी ब्राऊन असे केस दिसतात तुमचे, आवळा पावडर लोखंडी तव्यामध्ये मेहंदी भिजवली तर. तर आता ही तयार करून घेतली मेहंदी आणि बऱ्यापैकी आता ओलसर केली आहे. आता हिला साईडला ठेवते. जेवायला मागायला लागलेत सगळेच. तर आता इथे बघा, हे ताक आहे टोपामध्ये ठेवलेलं. काल मी जे लोणी काढलेलं
तर त्याचं ताक होतं. तर काल दुपारी मी असंच ताक रात्रभर बाहेर ठेवलेलं, तर बऱ्यापैकी आता आंबट झालेलं आहे. मीठ घातलं त्यामध्ये आणि आता हे ताक मी थोडंसं घुसळून घेते. शरीराला थंडावा देण्यासाठी दही, ताक किंवा दह्याचे कोणतेही प्रकार एकदम उत्तम आहेत आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये. कारण की उन्हाळा सुरू झाला की आपल्याला असं सतत तहान लागते आणि उष्णता बाहेर पडत असते. तर त्यामुळे ना आपल्या आहारामध्ये ताक, दही या प्रकार ठेवायचे. तर काही नाही, या दह्यामध्ये या ताकामध्ये मी थोडंसं मीठ घातलं, पाणी घातलं आणि व्यवस्थित मिक्स केलं. तर हे जे ताक आहे ग्लासातलं खूप घट्टसर आहे. यामध्ये आणखी मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे. तर आता हे ताक तयार झालंय. आता मी ताट तयार करून घेते. आजच्या जेवणातला साधाच मेनू आहे. ज्वारीची भाकरी, खरडा घेतलेला आहे आणि सोबतच ही मांदेली फ्राय आहे ती घ्यायची आहे ताटामध्ये. पण मला म्हणाले की दुधाच्या कोणत्याच प्रकाराबरोबर मच्छी खायची नाही. मग त्यामुळे मग काय केलं, यांना मच्छी नाही दिली कारण की हे बोलले मला मच्छी नकोय. तर मग यांना मच्छी नाही दिली, यांना दिलं दही, खरडा आणि आता शेवग्याच्या शेंगाची आमटी. तर हे आता त्यांना ताट मी तयार करते आणि मी आज ही मांदेली खाणार आहे कारण की मला मांदेली खायची होती, मच्छी खायची होती. तर यांचं ताट तयार केलं मी आणि आता माझं देखील मी तयार करून घेते आणि मग जेवून घेणार आहोत आम्ही. शनिवार असो, रविवार असो किंवा एखादा सणावाराचा सुट्टीचा दिवस असो, गृहिणींना अजिबातच सुट्टी मिळत नाही. 30 कामं करून कंटाळा आलेला असतो. तेच स्वयंपाक करा, नाश्ता बनवा, भांडी घासा, त्याच्यानंतर कपडे धुवा, मुलांना सतत आवरत राहा, सावरत राहा, त्यांना समजवत राहा. तर हा सगळा दिवस याच्यातच जातो आणि त्याच्यामुळे सुट्टी जरी असली तरी त्या सुट्टीचं काही नवल असं वाटत नाही. तर आता इथे संध्याकाळचा मी 4 ते 6 क्लास घेतला आणि आता इथे हे हॉल झाडून घेते कारण की मुलांनी पेन्सिलना शार्प वगैरे केलेलं असतं आणि बऱ्यापैकी कचरा वगैरे पडलेला असतो आणि धूळ वगैरे तर काय पडलेलीच असते. तर मग आता ते सगळं झाडून घेते आणि आता हॉल व्यवस्थित स्वच्छ केला की पहिलं अगरबत्ती वगैरे लावून वंदना करून घेते. आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये खिडक्या जर उघड्या ठेवल्या तर गरम हवा घरामध्ये येते आणि सोबतच धूळ देखील घरामध्ये येते. त्यामुळे दिवसभर या खिडक्या ज्या असतात काचा त्या मी बंदच ठेवते आणि साधारणपणे जाळीची खिडकी थोडीशी उघडी ठेवते. आणि जर संध्याकाळी पूर्ण क्लास वगैरे होऊन गेला की मग मी खिडक्या थोड्याशा उघड्या करते, म्हणजे जरा थंड हवा सुटलेली असते. झाडून वगैरे झालं. आता इथे मी अगरबत्ती वगैरे लावून घेते, दिवा लावते, वंदना वगैरे करून घेणार आहे. म्हणजे संध्याकाळ कशी प्रसन्न अशी वाटायला लागते. एक हुरहुर असते ना संध्याकाळच्या वेळेस, ती लागत नाही. छान असं प्रसन्न सकारात्मक असं वाटायला लागतं. तर तिथे दिवा देखील लावून घेतलाय, अगरबत्ती लावली, पाया वगैरे पडून घेते. तर आता जवळपास संध्याकाळचे 6:45 होत आलेले आहेत कारण की क्लास 6 जरी म्हटलं तरी माझा क्लास हा सगळी मुलं जाता जाता 6:15 6:20 असं होतो. तर मग आता इथे मी किचनमध्ये आलेली आहे आणि आज काही चहा प्यायची इच्छा नाहीये, कॉफी प्यावीशी वाटतेय. तर मग इथे मी ना फ्रीजमधून दूध काढलं आणि खूप छान अशी घट्ट अशी दाटसर साय आली होती. तर म्हटलं आता तिला या बाउलमध्ये सेपरेट करून घेते म्हणजे याचं तूप काढता येतं. आणि हा जो बाउल आहे मी साई काढलेला डायरेक्ट फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. तर बऱ्यापैकी मोठा म्हणजे मोठी वाटी असते तेवढी वाटी भरून ही साई निघालेली आहे. याच्यावर झाकण ठेवते आणि हा आता बाउल मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. आमच्या घरामध्ये कॉफी शक्यतो कोणीच पीत नाही, फक्त मी पिते आणि ती देखील रेग्युलर वगैरे घेत नाही. कधीतरी इच्छा झाली की मग कॉफी बनवायची 1 कप आणि ती घ्यायची. छान वाटतं कधीतरी कॉफी घ्यायला. पण आता कसं आहे गरमी सुरू झालेली आणि त्यामध्ये असे कॉफी किंवा चहा असं काही घेतलं नाही पाहिजे, कमी केलं पाहिजे. पण आता कधीतरी घेतलं तर चालतं. तर इथे मी आता कॉफी बनवून घेते. तर गेल्या महिन्यामध्ये ना मी जे किराणा सामान भरलं होतं त्यामध्ये कॉफीचं पूर्णपणे डब्बा न भरता अशा प्रकारचे जे पाऊच मिळतात, तर साधारणपणे 50 रुपयाला काहीतरी 6 का 7 काहीतरी एकत्र जसे पाऊच असे एका पॅकेटमध्ये मिळतात. तर मी तेच पाऊच आणते कारण की बॉटल कसं आहे, एक तर रेग्युलर कॉफी न घेतल्यामुळे काय होतं, ती बॉटलमधली कॉफी तशीच नंतर असं दगड बनला जातो त्या कॉफीचा. म्हणून मग मी हे पाऊच आणले. लागेल तसे आपल्याला हे पाऊच वापरायचे. तर आता या कपामध्ये कॉफी पावडर आणि थोडीशी साखर घातली चमच्याभर आणि दूध घातलं आणि आता ही कॉफी मिक्स करून मी
घेणार आहे. तर खूप छान वाटलं मला कॉफी वगैरे म्हणजे पिताना मस्त वाटतं. आवडते मला कॉफी. फक्त मी आणखीन कोल्ड कॉफी कधी घेतली नाहीये. मला बघायचं आहे ट्राय करून. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. सकाळपासून भरपूर अशी कामं केलेली आहेत. मनाला एक मरगळ आलेली आहे. थकल्यासारखं वाटतंय आणि अशा वेळेस मनाला दिलासा देणारी कॉफी मी आता ही घेते. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.